गाईज निघालो आहोत गणपती घ्यायला सगळेजण. हे बघा तयारी सगळी झालेली आहे. हे बघा आमचं पिल्लू तसं कसं गडगड दिसतंय टोपी घालून. गणपती बाप्पा मोरया. मीच एकटी म्हणते वा 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 चांगलं झालं ना. अस्मी भांडू नका बेटा. ऋग्वेद. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ए गुलाबी बकरी. गुलाबी बकरी. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. घरी जाऊन काढायचं. डब्बा नाही घेतला खायचा. गणपतीचा जय जयकार. ऋग्वेद. गणपती शिवाय आहेच कोण. अस्मी गणपती बाप्पा मोरया. अरे वाजव ना. मी बोट आहे तुझा नीट बघ ना जरा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. भाजू काय त्याला आणि चुकत नाही माझी बेटा. अच्छा मग तुम्ही अभि धुवून घेतली. सरक बरं. रोहित सरक. जड आहे का? जड असणार नाही ते काय असणार. आरशातून कर असं. मागे जा ना आरशातून कर. तू पण येशील. कॅमेरा खाली कर थोडा. हाय. गणपती बाप्पा मोरया. चला हो चला इकडे या. अण्णा, इकडे या. इकडे माझे मामा आलेले आहेत. तिथे लाईट लावायचे. मम्मा. हा
हा जाऊ दे. आणि मग इकडे बेटा इकडे इकडे एवढंच ठेवून आहे रे. म्हणजे पाय खाली घेऊन नाही हे तोंड वगैरे कसं काय इकडेच करायचं ना हा. गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आता थोड्या वेळामध्ये त्यांची प्राणप्रतिष्ठा होईल. गणपती बाप्पा. ओके म्हणजे काय गणपती बघत होती काय काय खाली गहू हे करू. आवाज बंद कर असू त्याचा. बबुडी तू तर गेली होती तू टोपी घालून आहे. गणपती बघायला. थोडं इकडे किंचित तिकडे घे म्हणजे हे पूर्ण येईल ना एवढा भाग. सरक आडवं. येणार. हा. आणि भरलं यामध्ये नाही तिकडे हो. तोंड करते तू इकडे अर्धं भरलंय, ठीक आहे. हा, बस, हो, हा, बस. असं. 5 विड्याचे पान लावून नारळ ठेवून द्यायचे. नंतर ते बरं वात आहे का गणपती पाहू का? आहे ना जाऊन इकडे आणा तो कलश. पाच हे घे, पहिले पानं नाही, पहिले नाही, पाच असं पानं काढून घे ठेवा. पहिले. मी असं पानं धरते त्याच्यावर लगेच नारळ ठेवते का रे? हे होऊन जाईल. होईल ना 5 का 6? 5. हे पानं आहे ना अशी करा अशी. हा, ठीक आहे. इकडे 2-2 विड्याचे पानं मांडणार. 3, 4 का 5? 2 पानं. ओके 2 पानांचं एक. त्याच्यावर काय फळं वगैरे काही आहे का? काय ना 5. टोपी ठेवून द्यायची का दादा गुळ घ्या लो, खोबऱ्यासोबत गुळ लागेल. ठेवा ते. खोबऱ्याच्या वाटीन ठेवून द्या दोन्ही. दोन्ही ठेवू. इकडच्या बाजूला एक. एक इकडे एक इकडे. बस. हा. आता पळी भांड काढून गंधाक्षर फोडून ठेवायचं. त्या खोबऱ्यामध्ये बसेल एवढा एवढा हो, ठेवला. त्याचं फोडावं लागेल. त्या इकडे आणा इकडे ना फोडावं लागेल. जास्त ठेवला. एकाच याच्यावर ठेवू वेगळे हा, वेगळे. वेगळे वेगळे. आता हे 3 अजून कुठे गेली? बस. हे झाकण घे झाकण झाकण हे पण आहे कणिस फोडावा आणि ते. लागेल तो. ते त्यात ठेवून द्या. चाकून फोडा चाकून याच्यावरच ठेवू का? हा. पत्री वगैरे ते सगळं काय शेजारी. पत्री नंतर घेऊ आपण. याच्यावर ठेवू. त्या बाजूला ठेवायची. बस. फुलं 2 हारकावर आणले. एक फुलं दे याच्यात पण आहे. इकडे एक आणि इकडे. नाही तर उद्या राहू द्या एकाला. राहू दे, एवढे फुलं बाजूला. ठेवून द्या, उद्या. बस झाली. ते राहू दे. व्हरायटी ऑफ फुलं. रंगरूप नवसाज मिरवित आला मोरया कण कण त्रिभुवन फुलवित आला राणा मोरया मंगलमय सुखदाता तूच मोरया 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 अविरत सुखमय गाथा तूच मोरया मोरया धर्म धर्मानुभूती मोरया 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 विनिरक्षणात नेहरुनी मोरया कणा कणात वसतो मोरया साऱ्या मना मनात हसतो मोरया साऱ्या जना जनात वसतो मोरया साऱ्या मना मनात हसतो चा बाप्पा विराजमान झालेला आहे.
प्राणप्रतिष्ठा झाली आहे गणपती बाप्पाची. हे बघा, डेकोरेशन कसं झालं साधं सिंपल सांगा सगळ्यांनी मला. मोदक हे घ्या, प्रसाद खा, काजू बदलीचे मोदक. हाय फ्रेंड्स, मी दिवस सकाळपासून तुम्हाला माझा चेहरा दाखवला नाही कारण माझी तब्येत बरी नाही आहे. हे बघा, सुजले डोळे, सर्दी आणि खोकला खूप झालेला आहे मला, त्याच्यामुळे मला त्रास होतोय. त्याच्यामुळे मी समोर आलेली नाही आहे. पण तुम्ही बघा माझा गणपती किती सुंदर आहे आणि मला कमेंट करा की कशी झाली, कशी वाटली माझी गणपतीची पूजा आणि गणपतीचा डेकोरेशन कसं वाटलं सांगा. डेकोरेशन माझ्या मिस्टरांनी केलं आहे, एकदम सुंदर असं छान केलं आहे. त्यांच्याप्रमाणे खूप सुंदर केलं आहे सगळं त्यांनी डेकोरेशन, त्यांना जमेल तसं बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये कसं वाटतंय. आता आज दिवसभर गाऊनवरच आहे मी, तब्येत बरी नसल्यामुळे. आज काय मी नटून थटून नाही आले. ओके, चलो परत भेटते रात्री. गाईज, आता मी केला आहे हे पुलाव म्हणा किंवा खिचडी म्हणा, काही पण तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुम्ही काही पण म्हणा त्याला, पण मी पुलावच म्हणते कारण मी त्याच्यात बासमती राईस यूज केला आहे. पण तुम्हाला ते रेसिपी मी रील्समध्ये टाकणार आहे, शॉर्ट्समध्ये, त्याच्यात तुम्ही बघा. आता मी फक्त तुम्हाला दाखवते तो कसा झालेला आहे, दाखवीन तो कसा झाला आहे. अजून तर झाले नाही, वाफ मुरतोय. आणि त्याच्याबरोबर मी हे केली आहे, चटणी केली आहे, कांदा टमाटा आणि तिखट मीठ तेल कोथिंबीरवरून टाकलेली आहे. अशी ती हे केली आहे. त्याची पण रेसिपी मी दाखवलेली आहे शॉर्ट्समध्ये, तुम्ही ती नक्की बघा. आणि आता खिचडी झाली, पुलाव झाला की तुम्हाला दाखवते कसा झाला आहे, सर्व करून दाखवते कसा आणि कसा खायचा तो कशाबरोबर. पण ही चटणी जी आहे ना, तुम्ही ट्राय करून बघा, मस्त लागते. खिचडी करा, पुलाव करा, त्याच्याबरोबर खूप सुंदर लागते. कदाचित बेसिक असेल, कोणाला माहिती पण असेल ही की करतात असं म्हणून, तर असं आहे. मग दाखवते मी कशी झाल्यावर तुम्हाला ती दाखवते. आणि आमच्या याचं मस्त गणपती तुम्हाला दाखवलेला आहे मी, बघा तुम्ही माझा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत, तुम्हाला कळेल. तर चला, स्टे ट्यून गाईज, आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात. नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारची बेल आयकॉन दाबा की तुम्हाला जेणेकरून माझे ब्लॉग सर्वात पहिले बघायला मिळतील. ब्लॉग असो किंवा रील्स असो, तुम्हाला सर्वात पहिले बघायला मिळतील. ओके, चला. तेच हे बघा, भात झालेला आहे तसा सुंदर, हे बघा गरम गरम आणि एकदम मोकळा झालेला आहे आज भात, एकदम सुंदर असा. काही आता वाजलेत रात्रीचे 12:30, नाही दिसणार तुम्हाला लाईटामुळे. 12:30 वाजलेत आणि मी आता जेवते आहे. हे बघा, जेवते मी आता. आपण आता बोलू, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.